नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती आणि पोलीस भरती या ज्या काही दोन महत्त्वाच्या परीक्षा बघा, ज्या नुकतंच आता येणार आहेत, तर त्यासाठी महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आपण या ठिकाणी माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय IMPI येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे दुसरा. काल आपण पहिला भाग पाहिला होता, त्यानंतर आज असणार आहे दुसरा भाग. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण अतिशय IMP माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. प्रश्न जरी 16 असले तरी माहितीसोबत आपण ते जवळपास 50 ते 60 प्रश्नापर्यंत जाणार आहोत. प्रश्न पहिला आहे बघा, WTOचे म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण म्हणतो बघा जागतिक व्यापार संघटना. तर जागतिक व्यापार संघटना किंवा WTO, तर याचे पहिले महासंचालक कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क, पीटर सदरलँड. पीटर सदरलँड हे बघा WTOचे पहिले महासंचालक होते, पहिले होते. आता दुसरे कोण होते प्रश्न विचारला, तर लक्षात ठेवायचं आहे रेनाटो रिगिएरो. रेनाटो रुगिएरो हे दुसरे होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सध्या कोण आहेत सध्या, तर अँगोजी ओकोंजी इवेला. हे जे काही अँगोजी इवेला आहेत बघा, तर ते सध्या WTOचे महासंचालक आहेत. सध्या आणि पहिले विचारले जातात, दुसरे विचारले जात नाहीत. कदाचित विचारले तर विचारले जाऊ शकतात, परंतु शक्यता कमी आहे. पहिले विचारले जातात WTOचे तर पीटर सदरलँड, आणि सध्याचे आहेत अँगोजी ओकोंजी इवेला. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता WTOची स्थापना विचारली जाते. स्थापना आहे बघा 1 जानेवारी 1995 रोजी, किंवा 1 जानेवारी 1995 रोजी स्थापना झाली होती, ज्याचं मुख्यालय आहे जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. RBIचे पहिले अध्यक्ष कोण होते? RBIचे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न स्मिथ होते. टेड्रस गॅब्रायसस WHOचे महासंचालक आहेत. कशाचे? WHOचे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं मुख्यालय देखील जिनेव्हा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे, आणि WTOचं मुख्यालय देखील जिनेव्हा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे. एवढं क्लिअर झालं. एकूण सदस्य संख्या किती आहे WTO मध्ये? तर 166. लक्षात ठेवायचं 166 सदस्य संख्या आहे. प्रश्न पहिला कव्हर झाला. दुसरा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण होते? प्रश्न IMP आहे. भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण होते? तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय अ, अमित शहा. अमित शहा हे बघा भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री आहेत, जे 2021 साली झाले होते. किंवा 2021 साली. लक्षात ठेवायचं आहे. सध्या कोण आहेत? तर सध्या देखील अमित शहा हेच बघा भारताचे सहकार मंत्री आहेत. हे देखील लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर भारताचे गृहमंत्री देखील अमित शहा हेच आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता या ठिकाणी बघा केव्हा स्थापन झाले? IMP प्रश्न आहे. प्रश्न कधी कधी फिरवून विचारला जातो. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते? तर लक्षात ठेवायचं आहे भारतातील पहिले उच्च न्यायालय आहे कोलकाता. आता प्रश्न काय विचारला आहे, तर केव्हा स्थापन झाले? तर लक्षात असू द्या 1862 साली. किंवा भारतातील पहिले उच्च न्यायालय हे बघा 1862 साली स्थापन झाले होते. तारीख विचारली तर 14 मेला. 14 मेला भारताचे पहिले उच्च न्यायालय कोलकाता या ठिकाणी बघा स्थापन झाले होते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मुंबईची देखील स्थापना 1862 सालीच झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना देखील 1862 सालीच झाली होती. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय कोणते? IMP प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये हमखास पडला जाईल बघा. सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय कोणते? तर मुंबई उच्च न्यायालय हे बघा सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय आहे. ज्या उच्च न्यायालयाचे बघा 4 खंडपीठ आहेत. किती? 4 खंडपीठ. चौथे तयार होत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त सध्या कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच हे स्थापन करण्यात आलेलं आहे. 4 महत्त्वाची खंडपीठे कोणती? चौथं होत आहे, हे नीट लक्षात ठेवायचं आहे. 4 आपण खंडपीठ पाहून घेऊया. पणजी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर अशी मुंबई उच्च न्यायालयाची 4 खंडपीठे आहेत. हे क्लिअर झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कमेंट करून सांगायचं आहे. येणाऱ्या भरतीमध्ये हा देखील प्रश्न पडू शकतो. आता उच्च न्यायालय याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया. भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 अन्वये या न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. कशान्वये? तर उच्च न्यायालय कायदा 1861 अन्वये या न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. सध्या भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत? तर सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. किती? 25. आता 25वे कोणते? तर लक्षात असू द्या 25वे
आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे, आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. कधी कधी प्रश्न असा विचारला जातो, भारतातील सर्वात तरुण उच्च न्यायालय कोणते? सर्वात तरुण म्हणजे अलीकडचे किंवा शेवटचे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर भारतातील सर्वात तरुण उच्च न्यायालय आहे बघा आंध्र प्रदेश, लक्षात ठेवायचं आहे, जे 25वे आहे. गेल्या भरतीमध्ये एक प्रश्न विचारला होता बघा याच्याशीच रिलेटेड. तो प्रश्न असा होता, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? भारतातील सर्वात तरुण राज्य, असा तो प्रश्न विचारला होता बघा. तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा हे बघा भारतातील सर्वात तरुण राज्य आहे, जे सर्वात शेवटी निर्माण झालेलं राज्य आहे. तसा महाराष्ट्रामध्ये जिल्हा विचारला जाऊ शकतो, जिल्हा. तर भारतातील सर्वात शेवटचा किंवा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता? तर पालघर आहे बघा, पालघर, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. 4था प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते? तर बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे पर्याय क नायगाव, लक्षात ठेवायचं आहे. नायगाव हे अभयारण्य बघा बीड जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये? बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि ते कशासाठी आहे? तर मोरांसाठी राखीव आहे, लक्षात ठेवायचं आहे, मोरांसाठी. मित्रांनो, आपण जेवढी काही माहिती एक्स्ट्रा कव्हर करत असतो बघा, तर त्याचा भरपूर विद्यार्थ्यांना त्रास होतो. परंतु ही सर्व माहिती आहे बघा, तर ते आपण एकदा ऐकली ना, तर ती ऐकल्यानंतर जास्त ध्यानात राहते. वाचण्यापेक्षा ऐकलेली माहिती ही जास्त लक्षात राहते. त्यासाठी आपण एक्स्ट्रा माहिती ही व्हिडिओच्या मार्फत कव्हर करत असतो. माहिती आहे मला की भरपूर जणांना हे जरा गिचमिड वाटते, म्हणजेच कन्फ्युजन होते. परंतु ही जी काही माहिती आपण कव्हर करत असतो बघा, तर ती ऐकल्यानंतर जास्त लक्षात राहते, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर हे अभयारण्य जे काही नायगाव अभयारण्य बघा, नायगाव अभयारण्य, तर हे अभयारण्य बीडमधील पाटोदा तालुक्यात आहे. कोणत्या तालुक्यात आहे? पाटोदा तालुक्यात आहे, जे मोरांसाठी राखीव आहे. त्यानंतर आपण पहिला पर्याय पाहूया, नान्नज. नान्नज हे अभयारण्य बघा सोलापूर व अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यात सीमावर्ती भागात पसरलेला आहे. सोलापूर व अहिल्यानगर, लक्षात ठेवायचं आहे. याला माळढोक अभयारण्य देखील म्हटलं जातं, माळढोक अभयारण्य, ज्याला नान्नज अभयारण्य देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. माळढोक हे बघा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे माळढोक पक्षी अभयारण्य, असा प्रश्न विचारला जातो. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते सोलापूर व अहिल्यानगर या दोन्ही सीमावर्ती भागात पसरलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरं पर्याय आहे बघा राधानगरी. तर राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात ते आहे. हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे. एक प्रश्न इथे कव्हर झाला, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते? तर राधानगरी हे बघा महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे, जे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे. पूर्वी दाजीपूर व बायसन अभयारण्य म्हणून याला ओळखले जायचे. इथे देखील एक प्रश्न कव्हर झालेला आहे. दाजीपूर व बायसन अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जायचे? तर राधानगरी अभयारण्याला ओळखले जायचे. आणि हे रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचे, रानगव्यांसाठी. आणि चौथा ऑप्शन आहे नरनाळा. तर नरनाळा हे अकोल्यातील अभयारण्य आहे. कोणत्या जिल्ह्यातील? तर अकोल्यातील, लक्षात ठेवायचं आहे. राधानगरी हे रानगव्यांसाठी, माळढोक पक्ष्यांसाठी नान्नज, आणि नायगाव हे बघा मोरांसाठी राखीव आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतात नोटा छापण्याचा अधिकार प्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता? IMP प्रश्न. तर भारतात नोटा छापण्याचा अधिकार प्रथम बघा पर्याय ब बँक ऑफ बंगाल. बँक ऑफ बंगालला बघा भारतात नोटा छापण्याचा अधिकार हा प्रथम देण्यात आला होता, लक्षात असू द्या. आता सध्या कोणाकडे आहे? तर सध्या नोटा छापण्याचा अधिकार हा फक्त RBI कडे आहे. कोणाकडे? RBI कडे, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं त्याचं फुल फॉर्म आहे बघा. तर याच्याकडे सध्या नोटा छापण्याचा अधिकार आहे. सध्या गव्हर्नर कोण आहेत? RBI चे गव्हर्नर. तर संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे सध्याचे RBI चे गव्हर्नर आहेत, लक्षात असू द्या. मगाशी आपण पाहिलं होतं RBI चे पहिले गव्हर्नर कोण होते? तर ऑस्बॉर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर जर आपण पाहिले तर बघा CD देशमुख, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. या परीक्षेत बघा रिपीट होणारे प्रश्न जे आपण माहितीमध्ये कव्हर करत असतो बघा, तर ते प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होणारे प्रश्न आहेत. एक ऑप्शन दिसत आहे बघा इम्पिरियल बँक. तर इम्पिरियल बँक ही बघा पुढे जाऊन SBI बनलेली आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, लक्षात ठेवा. स्टेट बँक ऑफ इंडिया आहे इम्पिरियल बँक. इम्पिरियल बँक ही पुढे SBI बनलेली आहे. 6वा प्रश्न आहे,
महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? तर लक्षात असू द्या, गणित. पर्याय अ, गणित हा विषय ते शिकवत होते. महर्षी कर्वेंनी 1916 मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती, ज्याचं नाव आहे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसे. लक्षात ठेवायचं, नातीबाई दामोदर ठाकरसे असं त्याचं नाव आहे, जे महर्षी कर्वेंनी 1916 मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची ही स्थापना केली होती. SNDT 1958 मध्ये कर्वेंना भारतरत्न पुरस्कार देखील मिळालेला आहे. केव्हा? 1958 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार देखील मिळालेला आहे. एक प्रश्न विचारला जातो, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसे हे जे काही विद्यापीठ आहे बघा, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 7वा प्रश्न आहे, भारत सरकारची टाकसाळ खालीलपैकी कोठे आहे? तर भारत सरकारची टाकसाळ खालीलपैकी बघा, पर्याय ब, नाशिक या ठिकाणी आहे. कुठे? नाशिक या ठिकाणी. 8वा प्रश्न आहे, पंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते? तर पंचायत समिती आपले अंदाजपत्रक, पर्याय अ, जिल्हा परिषद. लक्षात ठेवायचं आहे, जिल्हा परिषदेकडे सादर करते. कोण? तर पंचायत समिती आपले अंदाजपत्रक. पंचायत समितीचा सचिव हा कोण असतो? तर गटविकास अधिकारी. हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये पडतो बघा. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 9, महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला? तर महात्मा फुलेंचा, पर्याय अ, सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हा जो काय ग्रंथ आहे बघा, तर तो मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे, जो 1891 मध्ये किंवा 1891 मध्ये. हे पुस्तक फुलेंचे शेवटचे पुस्तक होते. कधी कधी प्रश्न विचारला जाईल, महात्मा फुलेंचं शेवटचं पुस्तक कोणतं? तर सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा फुलेंचं शेवटचं पुस्तक होतं. अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांनी हे पुस्तक डाव्या हाताने लिहिलं होतं. सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 साली कोणी केली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. केव्हा? 1873 साली. त्यानंतर भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली होती? तर ती देखील महात्मा फुले यांनी सुरू केली होती, पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी. केव्हा? तर 1848 साली. त्यानंतर एक प्रश्न IMP आहे बघा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. जन्म आपण पाहिला तर 1827 साली जन्म झाला होता पुणे या ठिकाणी, आणि मृत्यू हा 1890 साली झाला होता पुणे या ठिकाणी. त्यांचं मूळ गाव होतं कटगुण, सातारा. मूळ गाव कोणतं? कटगुण, सातारा. मूळ आडनाव कोणतं होतं? तर गोरे होतं, गोरे. त्यांचे 2 महत्त्वाचे पुस्तक देखील लक्षात ठेवायचे, गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचे आसूड. 10वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणास ओळखले जाते? तर जगातील सर्वात मोठे बेट म्हणून, पर्याय ब, ग्रीनलँड बेट. लक्षात ठेवायचं आहे, ग्रीनलँड बेट हे जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते. हे कोणत्या महासागरात आहे? तर उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आहे ग्रीनलँड बेट, जे जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11, सेनापती तात्या टोपे यांना फाशी कोठे देण्यात आली होती? तर सेनापती तात्या टोपे यांना फाशी ही, पर्याय अ, शिवपुरी, मध्य प्रदेश. जे काही शिवपुरी ठिकाण आहे बघा मध्य प्रदेशमधील, तर या ठिकाणी त्यांना फाशी ही देण्यात आली होती. केव्हा? तर 18 एप्रिल 1859 साली. केव्हा? 18 एप्रिल 1859 साली त्यांना फाशी ही देण्यात आली होती. आता ते कशामुळे फसले होते? तर तात्या टोपे हे मानसिंगने केलेल्या फितुरीमुळे ते फसले होते. फितुरी कोणी केली होती? तर मानसिंग यांनी. 12वा प्रश्न आहे, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते? तर पाण्याची घनता ही, पर्याय अ, 4 डिग्री सेल्सिअसला बघा उच्चतम असते. किती? 4 डिग्री सेल्सिअसला. 13वा प्रश्न आहे, भारतात आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांपैकी सर्वात आधी कोणी भारत देश सोडला?
तर भारतात आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांपैकी सर्वात आधी भारत देश हा डच यांनी सोडला होता. कोणी? डच यांनी सोडला होता. पोर्तुगीज हे सर्वात आधी आले होते आणि सर्वात शेवटी गेले होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला जाईल, भारतात सर्वात अगोदर कोण आले होते? तर बघा पोर्तुगीज आले होते. आणि सर्वात शेवटी कोण गेले होते? तर सर्वात शेवटी देखील पोर्तुगीज हे गेले होते. सर्वात आधी कोण गेले होते? तर डच हे गेले होते. 14वा प्रश्न आहे, अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय ड सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आहेत बघा अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक. प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा मिळालेला आहे? तर पर्याय अ 73वी घटनादुरुस्ती. 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा मिळालेला आहे. महानगरपालिकांना घटनात्मक दर्जा हा 74व्या घटनादुरुस्तीने प्राप्त झालेला आहे. कितव्या? 74व्या. कोणाला? तर नगरपालिकांना. लक्षात ठेवायचं आहे, नगरपालिकांना घटनात्मक दर्जा हा 74व्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला असून पंचायत राजला 73व्या घटनादुरुस्तीने प्राप्त झालेला आहे. त्यानंतर 76वी घटनादुरुस्ती हे केव्हा झाली होती? तर 2002 साली झाली होती. 86वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला होता. किती? 6 ते 14 वर्षातील वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार हा प्राप्त करून दिला होता. याच घटनादुरुस्तीने घटनेत 11वे मूलभूत कर्तव्य देखील जोडले होते. लक्षात असू द्या, IMP आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने घटनेत 11वे मूलभूत कर्तव्य जोडले होते? तर 86व्या घटनादुरुस्तीने. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती 1978 साली लोकसभा व राज्य विधानसभेचा कार्यकाळ पुन्हा 5 वर्षे केला, जो 42व्या घटनादुरुस्तीने वाढवण्यात आला होता. त्यानंतर मालमत्तेच्या अधिकाराला मूलभूत हक्कांमधून वगळून कायदेशीर अधिकार बनवले होते, हे 44व्या घटनादुरुस्तीनुसार. प्रश्न क्रमांक 16वा, मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? तर मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र हे पर्याय अ शिमला या ठिकाणी. कोठे? शिमला या ठिकाणी. आता शिमला हे हिमाचल प्रदेशातील बघा थंड हवेचे ठिकाण आहे. लक्षात ठेवायचे, हिमाचल प्रदेशामध्ये आहे शिमला हे ठिकाण, जे थंड हवेसाठी देखील प्रसिद्ध आहे. या मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्राची स्थापना सुरुवातीला 1949 साली किंवा 1949 साली बिहारच्या पाटणा या ठिकाणी झाली होती, परंतु 1956 मध्ये ते शिमला येथे हलवण्यात आले होते. केव्हा? 1956 मध्ये. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 जीकेचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, जे तलाठी भरती आणि पोलीस भरती या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. आता आपण पाहूया फक्त रिव्हिजन, प्रश्न आणि उत्तर आता आपण कव्हर करून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला होता, WTO चे पहिले महासंचालक कोण होते? कलर चेंज करून घेऊया. तर WTO चे पहिले महासंचालक होते पीटर सदरलँड. दुसरा प्रश्न आहे, भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर अमित शहा हे भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री आहेत. तिसरा प्रश्न, भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता या ठिकाणी केव्हा स्थापन झाले? तर 1862 साली स्थापन झाले आहे. चौथा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते? तर नायगाव अभयारण्य हे बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. पाचवा प्रश्न आहे, भारतात नोटा छापण्याचा अधिकार प्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता? तर बँक ऑफ बंगालला नोटा छापण्याचा अधिकार हा सर्वप्रथम देण्यात आला होता. सहावा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? तर ते गणित हा विषय शिकवत होते. कोण? फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तर महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारची टाकसाळ खालीलपैकी कोठे आहे? तर पर्याय ब नाशिक या ठिकाणी आहे भारत सरकारची टाकसाळ. आठवा प्रश्न आहे, पंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते? तर जिल्हा परिषदेकडे सादर करते पंचायत समिती आपले अंदाजपत्रक.
9वा प्रश्न आहे, महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुलेंचा ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे. जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणास ओळखले जाते? तर ग्रीनलँड बेटला जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते. 11वा प्रश्न आहे, सेनापती तात्या टोपे यांना फाशी कोठे देण्यात आली? तर शिवपुरी मध्य प्रदेश या ठिकाणी सेनापती तात्या टोपे यांना फाशीही देण्यात आली होती. 12वा प्रश्न आहे, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते? तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता ही तापमानाला उच्चतम असते. 13वा प्रश्न आहे, भारतात आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांपैकी सर्वात आधी कोणी भारत देश सोडला? तर डच यांनी सर्वात अगोदर भारत देश हा सोडला होता. 14वा प्रश्न आहे, अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक आहेत. 15वा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा मिळाला आहे? तर 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 16वा आणि शेवटचा प्रश्न, मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? तर ते आहे शिमला या ठिकाणी, जे हिमाचल प्रदेशामध्ये आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 IMP GKचे प्रश्न आपण या ठिकाणी माहिती सगळं कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करीन, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.